चलो चलो चल चल चलो चलो रुको मत चलो। नमस्कार मित्रांनो, माझं नाव बेरिल सँचेस। आपला ॲनिमल वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्टची मी फाउंडर आहे आणि मी आज RJ इंटरनॅशनल शाळेत इथे आलेली आहे आणि मी RJ इंटरनॅशनल शाळेला खूप खूप धन्यवाद देते की ह्यांच्या मुळे आपल्याला एक संधी भेटलेली आहे या शाळेमध्ये। आम्ही जे काम करत असताना जे भारतीय कुत्र्यांसाठी काम करत आहे, रस्त्यावरचे भारतीय कुत्र्यांसाठी, ती संधी आम्हाला इथे भेटलेली आहे आणि या संधीमुळे हा खूप मोठा प्लॅटफॉर्म दिलेला आहे आपल्याला RJ इंटरनॅशनल स्कूल आणि त्यांच्या मॅनेजमेंटनी ह्या मुलांना शिकवायला की एक भारतीय नसल जे आपले कुत्रे असतात त्यांना आपण घर देऊ शकतो, एक पुण्याचं काम करू शकतो। आपलं कर्तव्य आहे की आपण भारतीय असूनसुद्धा आपण आपले भारतीय कुत्रे घरी पाळायला खूप विचार करतो आणि बाहेरच्या कुत्र्यांना आपण जास्त महत्त्व देतो। पण माझं एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की आपण आपले भारतीय नसलचे जे कुत्रे आहेत त्यांना आपण घर द्या, दत्तक द्या, जेणेकरून ते रस्त्यावरती मरणार नाही, अपघात होणार नाही। कारण बिचारे ते रस्त्यावरती भटकत असताना ऊन, पाणी, जेवण यासाठी खूप तरसतात, त्यांना भेटत नाही सगळ्या गोष्टी। लोकांचा वेगळाच त्रास असतो आणि काही लोक जे म्हणजे पसंत करत नाही, त्याच्यासाठी मी विनंती करते की जेवढे आपले शहरातले जेवढे जे आहेत कुत्रे, भारतीय कुत्रे, त्यांना तुम्ही दत्तक घ्या, त्यांना एक अपॉर्च्युनिटी द्या, त्यांना एक संधी द्या। कारण ते एक डॉग आहे आणि डॉग म्हणजे हेच नाही की आपल्याला ब्रीड डॉगच पाहिजे, आपण एक डॉग इंडियनसुद्धा अडॉप्ट करू शकतो। बी इंडियन, लव इंडियन, वेअर इंडियन, अडॉप्ट अन इंडियन। आणि मी माझ्या सगळ्यातर्फे, टीमतर्फे, आपल्यातर्फे RJ इंटरनॅशनल स्कूल आणि त्यांच्या पूर्ण मॅनेजमेंटला आम्हाला ही संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। त्यांनी अजून एक खूप मोठं एक आपल्याला हे दिलेलं आहे, त्याच्यासोबत त्यांनी अजून एक वॉटर पॉट्स दिलेले आहेत। या पक्ष्यांना खूप पाण्यासाठी त्रास होतो, ते भटकतात, झाडांवरती फिरतात, त्यांना पाणी भेटत नाही। तर आपलं कर्तव्य आहे प्रत्येक जण आपल्या घरी एक पक्ष्यांसाठी एक पॉट लावले पाहिजेच आणि जे भटके कुत्रे आहेत त्यांनासुद्धा तुम्ही एक पॉट लावू शकतात। त्याचसोबत त्यांनी आपल्याला एक अन्न दिलेलं आहे, बेजुबान के नाम, एक रोटी, आपल्याला रोटी आणि बिस्किट दिलेला आहे। म्हणजे हा खूप मोठा उपक्रम या शाळेने केलेला आहे। तर मी RJ इंटरनॅशनल शाळेला आणि त्यांचं पूर्ण टीमला आणि मॅनेजमेंटला, मुलांना स्पेशली ज्या मुलांनी एफर्ट्स घेतलेले, त्यांच्या पेरेंट्सनी एफर्ट्स घेतलेला आहे। खरं म्हणजे मुलं आणि मुलांचे पेरेंट्स ह्यांच्यातर्फे हा पूर्ण एफर्ट झालेला आहे। आपल्याला एवढा मोठा त्यांनी स्पॉन्सर दिलेला आहे, फूड दिलेला आहे, पॉट्स दिलेला आहे आणि शाळेला परत एकदा धन्यवाद। थँक्यू। मी
RJ इंटरनॅशनल स्कूलतर्फे सर्वांना मराठी राष्ट्रभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आज RJ इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रभाषा दिवस साजरा करण्यात आला. त्याच्यामध्ये मुलांनी विविध नाटक, कविता, कुसुमाग्रजांबद्दल माहिती हे सगळे कार्यक्रम घेण्यात आले. गानसमूहाने एक सुंदर गाणं साजरं केलं मराठीतून. त्याचबरोबर आम्ही हा एक प्रकल्प APL तर्फे आमच्या शाळेमध्ये राबवण्यात आला. त्याच्यामध्ये आम्ही श्वानांना आमंत्रित केलं होतं, जिथे एक रोटी बेजुबा के नाम हा प्रोजेक्ट होता, ज्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना आम्ही एक बिस्किट पॅकेट आणि एक पोळी आणायला सांगितली होती, जी आपण कुत्री आहेत त्यांना देण्यासाठी. मुख्य उद्देश याच्यामध्ये हा होता की मुलांना प्राण्यांविषयी जिव्हाळा, आत्मीयता वाटली पाहिजे. जसं आपण एकमेकांची काळजी घेतो, तसं विद्यार्थ्यांना प्राण्यांविषयी प्रेम, जिव्हाळा वाटून त्यांनी त्यांची काळजी घेऊन त्यांच्यासाठी सुद्धा अन्नाची व्यवस्था म्हणा किंवा त्यांच्याबरोबर सुद्धा थोडंसं अन्न शेअर करावं, पाणी त्यांना पाजावं, असा हा त्याच्यामागचा उद्देश होता. आम्ही RJ इंटरनॅशनल स्कूलतर्फे पाण्याचे जे काही पक्षी आहेत ज्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज आहे, त्याच्यासाठी पाण्याचे एक भांडं RJ इंटरनॅशनल स्कूलतर्फे त्या NGO APLला आम्ही RJ इंटरनॅशनल स्कूलतर्फे देण्यात आलेलं आहे. मी RJ इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजमेंटचे धन्यवाद देते की त्यांनी हा उपक्रम आम्हाला राबवण्यासाठी संपूर्णपणे सहकार्य केलं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते.